अमरावतीत उष्माघाताचा धोका वाढला, 4 संशयित मृत्यू. अमरावतीसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघातामुळे 4 संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 21 संशयित रुग्णांनी शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेतले असून ते अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान हवामान विभागाने अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सतर्क झाले असून उष्माघातग्रस्तांसाठी विशेष वातानुकूलित वार्ड तयार करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आणि उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन केलं आहे. आता सध्या आपल्याकडे अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. त्याच्यामध्ये साधारणतः आपण 3 ते 4 रुग्णांचं हे डेथ झालेली आहे, ती पण संशयास्पद आहे. आणि की आपल्या उष्माघात सदृश्य असे 5 ते 6 रुग्ण आहेत. त्यांच्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर त्यांचं निश्चित आपल्याला कारण कळेल की याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे कारणं असतात. जास्तीत जास्त रुग्ण हे शहरी दोन्ही इकडनं आहे, पण शहरी भागात नाही आहेत की जे बेघर किंवा याच्या आपल्या बेवारस असतात, यांच्यामधनंच आहेत जे रोडवरती वगैरे भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात. त्यापैकी पण बरेचसे रुग्ण असतात. जनतेला आवाहन करतो की जिल्हा शल्यचिकित्सक या नात्याने की त्यांच्या आरोग्याची काळजी स्वतः काही प्रमाणात आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सकाळी बाहेर पडताना भरपेट नाश्ता आणि पाणी दिवसभर पाणी पित राहावे व काम असेल तेव्हाच बाहेर पडावे. 12 ते 4च्या दरम्यान कोणीही बाहेर पडू नये आणि गरज पडल्यास निदान उन्हामध्ये जाताना गडद कपडे न घालता फिके कपडे आणि कानाला रुमाल बांधून आणि पाण्याचं भरपूर प्रमाणात जेव्हा ताण लागेल असं नको, आपल्याला पाणी नेहमी थोड्या वेळाने पित राहणे, जेणेकरून की बॉडी टेम्परेचर जे बॉडीचं उष्णतामान आहे ते मेंटेन राहील. त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला काही धोका निर्माण होणार नाही. जरी त्याचे लक्षणं आढळले तरी जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन त्यातले तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊन लगेच उपचार प्राप्त करून घ्यावे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, अमरावती.